त्याला सोडा सर्वांना. हो हो सर नमस्ते. तिसरे इलेक्शन महानगरपालिकेचं तुम्ही बघितलं असेल, शौचालय असेल, त्यानंतर आपली आज संपूर्ण कचरा तुम्ही बघितला असेल वेळेवर उचलला जात नाही सर्व ठिकाणी. तो तुमचा सिद्धेश्वर तलावांचं शहर म्हणून या ठाण्याला आपण ओळख आहे. आणि या तलावांची अवस्था एवढी भयानक झालेली आहे की संबंध तिथे मला वाटतं काल तलाव दिसतोय का मला सांगा. तर महिन्याला या तलावासाठी आपण तरतूद केलेली आहे साफसफाईची. काहीच केलं जात नाही तिकडे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तिथे बघा ना काय चाललंय. संध्याकाळच्या वेळेला प्रायव्हेट गाडी पार्किंग, तिकडे सर्व अनैतिक धंदे चालू आहेत. तिथे चरस आणि हे गांजा पिणारे लोक तिथे बसलेले आहेत. आपलं लक्ष आहे की नाही त्या संदर्भात? इलेक्शनच्या अगोदर आम्ही तुम्हाला मला वाटतं CP तलाव तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की 1 महिन्याच्या आधी उत्तर कंपाऊंड असेल, तुमच्या घोडबंदरला तुमच्या ह्याच्या इथे असेल, कासारवडीला असेल, नंतर तुमच्या त्या टायगर डम्पिंग ग्राउंडसाठी किती आंदोलन झाले, किती त्याच्यामध्ये मला वाटतं लोकांचा मृत्यू फाईल झाली सर्व. आज त्या टायगरची काय पोझिशन आहे घेतला होता तुमच्या काळात नाही आमच्या काळात की प्रत्येक प्रभाग वाईज आपण छोटे छोटे प्लॅन होते. प्रभाग म्हणजे पॅनल वाईज, असं प्रभाग समिती वाईज म्हणा. आणि सगळं डिपार्टमेंट आहे नाही अशी काही गोष्ट नाही. आपण कधी त्याच्यावरती कारवाई केली आहे का? कुठली गाडी येते सरळ सर्व्हिस रोड, हा जो नवीन आता रस्ता आपण बनवतोय माझ्याकडे नाक्यावर काय सांगा ना मला काय अवस्था आहे त्याची. त्याचबरोबर दोन्ही साईडला मोठमोठ्या सोसायटीज आहे, लोकांना चालायला जागा नाही. म्हणजे तिथे आपल्याला डिवायडरची आवश्यकता नाही, गरजच नाही. तिथं लोकांनी सांगितलं, तिथे नगरसेवकांनी सांगितलं मला साहेब. आता तुम्हाला माहिती असेल मार्केट किंवा हे असेल गोकुल रोडची तुम्ही ट्रॅफिक बंद करू शकता, परंतु तिथे कसं आहे की तुम्ही 1 दिवस पार्किंग दोन्ही साईडला नका ठेवू ना. एक दिवस ह्या साईडला ठेवा, एक दिवस दुसऱ्या साईडला ठेवा. दोन्ही साईडला पार्किंग राहिली तर तो डिवायडर साहेब बस जाऊ शकत नाही आपली परिवहन. माझीवड्याला पण तसंच केलं साहेब. तेच सुमित बाबा त्यांना बसवा इकडे महापालिकेच्या दुसरं साहेब सर्व्हिस रोड सर्वात महत्वाची मीटिंग आज जी आहे या सर्व्हिस रोडच्या संदर्भात घोडबंदर असेल पहिले सुरू घेणारेच तू बोलून घेऊन तुम्ही तुम्हाला सुद्धा मी पत्र दिलं होतं. मी फेब्रुवारी 23 पासून म्हणजे जवळजवळ आता 2 वर्ष झाली समस्यांवर चर्चा झाली. मला वाटतं आज या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी आणि त्यांचे सर्व अधिकारी आज ठाणे शहरातल्या सर्वात महत्त्वाची म्हणजे घोडबंदरचा जो सर्व्हिस रोड आहे आणि वाहतूक कोंडी या विषयावरती या ठिकाणी आम्ही भेटायला आलो होतो. त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल, तुमची स्मशानभूमी असेल, त्यानंतर ठाणे शहरामध्ये असलेली जी काही बिकट अवस्था आहे पाण्याची ते असेल, पाणी पुरवठा असेल, त्याचबरोबर जे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात जी काय गेले कित्येक वर्षापासून करोडो रुपये खर्च आपण केलेले आहेत, परंतु आजही
कशा अवस्थेमध्ये आहे. त्यानंतर ठाणे हे तलावांचं शहर आहे, परंतु या तलावामध्ये ठाणे महापालिकेच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वर तलाव इथली अवस्था एवढी वाईट आहे की त्या ठिकाणी पाणीच दिसत नाही. संपूर्ण कचऱ्याने भरलेला तो तलाव आहे ऐतिहासिक असा. त्यानंतर मासुंता तलाव, शिवाजी मैदान, त्यानंतर इतर काही विषय जे आहेत, जे आज फ्लायओव्हर जे बनलेले आहेत त्या फ्लायओव्हरच्या खाली अनैतिक जे धंदे चालू आहेत, त्याचबरोबर BSUPच्या योजनेअंतर्गत जी काय पर्यायी घरा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या घरांचा वापर गैरपद्धतीने चालू आहेत. कित्येक ठिकाणी अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चालू आहेत महापालिकेच्या नावावरती. असे भरपूर विषय आहेत. या संदर्भामध्ये आयुक्तांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं होतं. सर्वात महत्त्वाची म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरातला सर्वात ज्वलंत विषय म्हणजे वाहतूक कोंडी. आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल, आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणं आणि नवीन ठाणं, म्हणजे तुम्ही जर माजिवडा नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुखपर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणं आहे. आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ 10 लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असेल तिथे कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे जे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात, परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. आणि जी अवस्था आज ठाणे शहराची झालेली आहे, की त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला, 4,500 करोड रुपये या मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते, परंतु आज त्या जवळजवळ 25 कोटीच ठाण्यामध्ये त्यासाठी आले. बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे. आणि असं असताना ठाण्यातले कित्येक प्रोजेक्ट या ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये आहे. आज तुम्ही बघितले गडकरी रंगायतांचं काम आहे, धीम्या गतीने चालू आहे. कित्येक ठिकाणची कामं जी आहेत त्या अर्धवट अशा अवस्थेत पडलेली आहेत. आज तुम्ही जर बघितलं असेल या ठाणे शहराचा जी वाहतूक कोंडीवरती पर्यायी व्यवस्था म्हणजे जर करायची असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी जो साकेतवरनं गायमुखला जो कोस्टल रोड त्या ठिकाणी तयार होणार होता, तुम्हाला माहिती असेल 10 वर्ष खासदार असताना याचा पाठपुरावा करून त्याला मला वाटतं पर्रीकर साहेबांनी 1.9 किलोमीटरची एअरफोर्सची जी बाउंड्री होती त्या ठिकाणी गेली 15 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो, परंतु तो रस्ता मला वाटतं आपल्याला परवानगी NOC देत नव्हतं एअरफोर्स, आणि त्यालासुद्धा आपल्याला परवानगी मिळाली. आता बाकीच्या गोष्टी परवानगी मिळून मला वाटतं त्याची काहीतरी इन्क्वायरी लावलेली आहे त्या संदर्भामध्ये, की ही जी कॉस्ट वाढली असल्या कारणाने ही जी काय कॉस्ट होती ती डबल टिबल झाल्यामुळे ते परत एकदा त्याला स्क्रुटनी लावलेले आहे शासनाने. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी होत असतात, परंतु आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं मेट्रोची दोन्ही साईडनी लाईन येते आणि त्यात सर्व्हिस रोड 1996 साली महानगरपालिकेने जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केला त्यावेळेला हे सर्व्हिस रोड अस्तित्वात येण्याची सुरुवात झाली. आणि मला वाटतं फॉरेस्टच्या 2-3 ठिकाणी जागा जे DMart आहे, नंतर महापालिकेचं आपलं हिरानंदानीच्या इकडे राईट मारते वेळे लेफ्टला जी फॉरेस्टची लँड आहे, तसंच गायमुखच्या इकडे सुद्धा एक लँड आहे. असे फॉरेस्टच्या 3 ठिकाणी लँडच्या संदर्भामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि ते सुद्धा जागा मला वाटतं काही प्रमाणामध्ये मिळालेल्या आहेत. आणि ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल सर्व्हिस रोड बंद करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत MMRDला. आणि जर हा सर्व्हिस रोड बंद झाला ते जवळजवळ 10 ते 12 लाख लोक जे घोडबंदर परिसरात आजूबाजूला राहतात त्यांना पर्यायी जागा काय, कारण दोन्ही साईडने मेट्रोचा पिलर्स त्या ठिकाणी येत आहेत. आणि असं असताना घोडबंदर वासियांचे जे काय हाल होतील, आजही घोडबंदरला वरनं जर इकडे यायचं असेल तर जवळजवळ 1.25 तास साहेब या ठाणे शहरामध्ये यावं लागतात.
आणि आज ठाणे शहराच्या वाहतुकीचा परिणाम तुम्ही जर बघितलं तर घोडबंदर असेल, स्टेशन रोड असेल, गोखले रोड असेल किंवा नौपाडा परिसर असेल किंवा वर्तकनगर असेल, या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीचा परिणाम या शहरावरती होत असतो. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सर्व्हिस रोड त्या ठिकाणी जो आहे तो राहावा. त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही पाण्याच्या लाईन्स ज्या गटारामधून टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी काढून त्याची सुद्धा डक्टद्वारे त्या हे बंदिस्त करावेत, जेणेकरून त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते रस्ते खणले जाणार नाहीत. या दृष्टिकोनातून आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे. नरेश मणेरा मला वाटतं सातत्याने त्याचा पाठपुरावा गेली 6 महिन्यापासून करतायत, 2 वर्षापासून करतायत, परंतु आजही त्या कुठल्या याला हे नाही. परंतु आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये, नाहीतर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे घोडबंदरवरचे संबंध लोक त्या ठिकाणी रस्ते गायमुक्त मेट्रोचं 25 पर्यंत काम भरपूर ट्रॅफिक होतं. गायमुखचं तेच तर सांगितलं ना मग अशी मेट्रोचं मेट्रो आता सरकारकडे पैसे कुठे आहेत? हळूहळू काम चालू आहे. आता किती दिवस मेट्रोचं काम पूर्ण होईल म्हणून सांगितलेलं आहे. बघूया आता काय करतात ते. एवढ्या ठाणे शहरात राजकारणी जबाबदार, सर्व जबाबदार आहेत त्याच्यात, सत्ताधारी जबाबदार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुक्त आणि त्यांचे अधिकारी सुद्धा त्याला जबाबदार आहेत. कारण शेवटी बघा, महापालिकेचा आयुक्त, सिटी इंजिनियर आणि त्याला मंजुरी देणारे ऑडिटर हे सर्व शासन नियुक्त प्रतिनिधी आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीने एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर तो बरोबर आहे की नाही, लोकांच्या हिताकरता आहे की नाही, हे सर्व गोष्टी पाहणं आयुक्तांचं काम आहे किंवा त्यांची सर्व टीमचं काम आहे. परंतु असे चुकीचे तुगलकी निर्णय जे घेतले जातात, ज्याचा लोकांच्या ह्याच्यावरती परिणाम होतो. आज वाहतूक कोंडी सर्वात मोठी समस्या जर या ठाण्याला लागलेली आहे ती तो वाहतूक कोंडीची आहे. कारण सर्व ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत, कुठे फ्लायओव्हरचं काम चालू आहे किंवा काय आहे. तर अशा अवस्थेमध्ये आज नागरिकांना जो त्रास या ठिकाणी होतो. परवा मला वाटतं घोडबंदरला एक रिक्षावाला त्या ह्याच्यात खड्ड्यात पडून मला वाटतं मृत्युमुखी झाला. अशा पद्धतीने कित्येक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणलेली आहे. ठाणे शहराशी निगडीत आहेत याकडे कसं बघता? मला वाटतं सत्ताधारी पक्ष फक्त इकडचे तिकडचे फोडणं, याला फोड त्याला फोड, एवढंच काम त्यांच्याकडे चालू आहे. दुसरं त्यांना ठाण्यामध्ये काय चालू आहे ते सुद्धा माहीत नाही. आता 6 महिन्यापासून जर नरेश मणेरा सारखे लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्या संबंध घोडबंदर परिसरामध्ये, इथे आमचे आयुक्त सुद्धा राहतात, ठाणे महापालिकेचे अधिकारी पण राहतात. आणि असं असताना या घोडबंदर रस्त्यावरती बिचारे कित्येक नागरिक जे नवीन ठाणे जे आम्ही बसवलं आहे, आज त्या नवीन ठाण्यात टॅक्सपेअर जे आहेत त्यांना आपण काय सुविधा देतो? पाणी मुबलक नाहीत, रस्त्याचं सुविधा नाही, ट्रॅफिक जाम आहे, कचऱ्याची समस्या आहे, अशा सर्व समस्या आहेत. मग हे कसली कामं करतात? 2.5 वर्षामध्ये 4,500 करोड रुपये या शासनाच्या माध्यमातून आणले. कुठे गेले पैसे? काय चाललंय? कळलं की नाही? फक्त ह्या कार्यकर्त्याला त्रास दे, ह्या कार्यकर्त्यावर केस टाक, तेवढंच चालू आहे. बाकी काही नाही. त्यांना काय चालू आहे ठाण्यात ते सुद्धा माहित नाही. बरोबर आहे, ते म्हणतात ते बरोबर आहे. ठाणे बदलते म्हणजे काय? ठाण्याची अवस्था बकाल झालेलं होते. पहिलं ठाणे स्वच्छ होतं, आज ठाणे बकाल होते. ते ठाणे बदलते असं त्यांचं म्हणणं आहे. राज्याचं स्वतःचं असं डम्पिंग ग्राउंड नाहीये, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठले. मला वाटतं या संदर्भामध्ये हा सुद्धा विषय झाला. जर ठाणे शहराने गेले कित्येक वर्षापासून डायगरला, मला वाटतं 10 ते 15 वर्षामध्ये आपण कित्येक करोड रुपये या ठिकाणी खर्च करून डायगरला आपण त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा घेतली होती. त्यानंतर आज तुम्ही पहिले सीपी टँक बाजूला, तिथे सुद्धा उघड्यावरती कचरा टाकतो. घोडबंदरला सुद्धा त्या ठिकाणी उघड्यावरती आपण कचरा टाकतो. अशा 4 ठिकाणी कचरा टाकला जातो आणि त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. या संदर्भामध्ये मला वाटतं महानगरपालिकेने प्रभाग समिती वाईज त्या ठिकाणी स्वतंत्र एक छोटे प्लॅन्ट तिकडे टाकावे या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं होतं, परंतु अजून ती सुद्धा कारवाई झाली नाही.
या सर्व संदर्भामध्ये आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आहे की या बाबतीमध्ये आम्ही या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेतो म्हणून. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलं आहे की अजून तुमचं डम्पिंग ग्राउंड नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर हे 2300 कोटी रुपये ह्यासाठी जर काढणार असाल तर मला वाटतं ह्या संदर्भात चुकीचे निर्णय घेऊ नका, जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल जे परिवहनच्या जे काय अवस्था आज आमची झालेली आहे. परिवहन आज कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांचे जे काही जुने देणी आहेत ती दिलेली नाहीत, कित्येक कॉन्ट्रॅक्टरची बिले दिलेली नाहीत आणि कित्येक ठिकाणी कामं अर्धवट अवस्थेत आहेत. ही संबंध गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांगांचे सुद्धा काही प्रमाणामध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत. ते सुद्धा त्यांना आम्ही सांगितलं की ते सुद्धा देणी त्यांची द्यावीत. अशा पद्धतीने मला वाटतं वेगवेगळ्या समस्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत. तर 50 ml पाणी त्यासाठी स्वतःचं धरण असावं यासाठी आपण मागणी केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल 110 MLD योजना मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपली झाली होती. त्यानंतर मला वाटतं वेगवेगळी स्वप्न आपण दाखवत गेलो. काळू झालं, शाही झालं, अजून कुठलं ते हे झालं, आज सूर्या झालं. या सर्व या ठिकाणच्या अजूनही कुठे सर्व कागदावरतीच आहेत. यासाठी स्वतःचं धरण असलं पाहिजे. आणि ज्या आता तर ठाण्यामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं घोडबंदर परिसरामध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे, त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीला 5-5, 6-6 टँकर पैसे देऊन घ्यावे लागतात. या संदर्भात सुद्धा ही बाबसुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिले. या संदर्भात सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. सर डम्पिंगचं काही त्यावर काय आजपासून आम्ही सर्व सोसायटी आहेत त्या सर्वांना आम्ही अप्रोच होतो आहे आणि ॲपच्याद्वारे आम्ही त्या संदर्भामध्ये मोहीम सुरू करतो आहे. परंतु आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसामध्ये त्याची मिटिंग लावतो आणि या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ म्हणून असं आम्हाला सांगितलेलं आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू. काय मुख्य मेट्रो मला वाटतं या संदर्भात सर्व गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत. तलावांच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे की या सिद्धेश्वर तलावाच्या इकडे जे तुम्ही आहे त्या ठिकाणी पूर्ण पाणीच दिसत नाही. मग ती जी काही जलवनस्पती दिसते, कचरा डम्पिंग ग्राउंड सोबत अख्खा कचरा त्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि यासाठी बजेटरी प्रोव्हिजनसुद्धा केलेली आहे. दर महिन्याला त्या ठिकाणी ती तरतूदसुद्धा आपण ह्याच्यात ठेवली होती की हे सर्व तलाव आहेत ते साफ करण्यासाठी. परंतु जे गेले कित्येक वर्षापासून ही योजना त्या लोकांनी बंद केलेली आहे आणि अशा पद्धतीने तलावांची सुद्धा जी काय अवस्था झाली आहे, गार्डनची अवस्था, ठाण्यातले गार्डन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहिलेले नाहीत. तर अशा पद्धतीने दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मशानभूमी जी आहे ती जी सर्व धर्मियांसाठी बांधलेली म्हणजे ते हे केली होती ती सुद्धा अजूनही त्याचा हायकोर्टाने आत्ता 2-4 दिवसापूर्वी ऑर्डर केलेली आहे ही जागा ताब्यात घेऊन लवकर काम सुरू करा म्हणून. त्या आयुक्तांना सांगितलं आहे की ते लवकरात लवकर ते काम सुरू करा आणि जेणेकरून ह्या सुविधा आपण देऊ शकू. अजून काय विषय? मी गेल्या 2 वर्षापासून MMRD आणि ठाणे महानगरपालिका यांच्याकडे सतत ह्या मर्जरच्या विरोधामध्ये आवाज उठत होतो. प्रत्येक वेळेला ह्या मर्जरमुळे काय काय दुष्परिणाम होतील, किती लोकांना त्रास सहन करायला लागेल याबद्दल मी वेळोवेळी त्याची माहिती मी MMRDच्या अधिकाऱ्यांना दिली, ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना दिली. परंतु दुर्दैवाने त्याचं कोणीही दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही. गेल्या महिन्यामध्ये मी आयुक्तांना पत्र दिलं होतं, जर तुम्ही MMRDचे अधिकारी आणि आपण आपल्या दालनामध्ये एक बैठक बोलवावी, आमच्या लोकांच्या ज्या काय तक्रारी आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्याचं कशा प्रकारचे निराकरण करतील ते जर त्यांनी जर दिलं तरच आम्ही हे काम होऊ देणार, नाही तर आम्ही हा काम बंद पाडू, असं आम्ही आयुक्तांना पत्र दिलं होतं. आयुक्तांनी 2 वेळा आयुक्तांच्या PAना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अधिवेशन चालू आहे, अधिवेशन संपू दे मग बोलवतो, असे 2-3 वेळा त्यांनी हे केलं. शेवटी आज आम्ही आयुक्तांना ची भेट घ्यायला आलो. घोडबंदर रोड जर याच्यामध्ये मर्ज केला तर आजची परिस्थिती अशी आहे
का जिथे ते लोक गटारं बांधतात त्या गटाराच्या खालीच आपल्या ठाणे महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन आहे, मोठी पाईपलाईन आहे. आणि ती जर पाईपलाईन कधी तुटली किंवा त्याचे दूषित पाणी आलं तर गटार तोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे पहिला नवीन पाईपलाईन टाकायला लागेल. नवीन पाईपलाईन टाकून मग त्या पाईपलाईनमधनं सगळ्या कॉम्प्लेक्सना आपल्याला पाणी द्यावं लागेल. आणि त्याचं ह्या निविदेमध्ये कुठेही अंतर्भाव नाही आहे. दुसरं, सर्व्हिस रोड आणि मेन हायवेच्या मध्ये जे हाय टेन्शनच्या विद्युत खांब आहेत ते सुद्धा काढायला लागतील, ते सुद्धा अंडरग्राऊंड करायला लागतील. त्याचंसुद्धा ह्या टेंडरमध्ये अंतर्भाव नाही आहे. म्हणजे आता तुम्ही जून महिन्यापासून फक्त गटारच करता आणि गटार केल्यामुळे काय झाले, 3 मीटरचे रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि तिथे मध्ये तुम्ही बॅरिकेडिंग केली, एकच वेकेल जाईल एवढंच फक्त आज रस्ता लोकांना उपलब्ध होईल. त्याच्यामुळे काय होतं का घोडबंद रोड जर जाम झाला तर पहिला आम्ही सर्व्हिस रोडनी लोक ये जा करायची, आज सर्व्हिस रोड पण आपल्याला वापरायला मिळत नाही. आणि जर समजा भविष्यात यांनी जर मर्जर केला तर मग अख्खा घोडबंद रोड वन वे होईल. वन वे जर झाला तर लोकांना 1-1, 2-2 किलोमीटरचा वळसा घालून त्यांच्या इच्छित स्थळी जायला भाग पडेल. जबरदस्ती शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, बँके आहेत, यांच्या गाड्या कुठे उभ्या राहतील. आज समजा आरमॉल घ्या, आरमॉलमधनं जे लोकांना जर समजा मानपाड्याला जायला असेल तर ते जाऊ शकत नाही. उलटं त्यांना कापवाडीला जायला लागेल, तिथं हिरानंदाने जायला लागेल, हिरानंदाने परत फिरून वळसा घालून मग मानपाड्याला यायला लागेल. आज डोंगरीपाडा पातळीपाड्यावरनं समजा माझ्या ऑफिसला जर कोणाला यायचं असेल तर त्यांना तिकडे हिरानंदानीला जायला लागेल, हिरानंदानीवरून वळसा घालून आनंदनगरला जायला लागेल, आनंदनगरवर परत फिरून मग माझ्या ऑफिसला यायला लागेल. म्हणजे हे सगळं लोकांना त्रास होईल. आणि सोसायटीच्या बाहेर पडताना जर समजा हायवे लागला तर ॲक्सिडेंट होण्याचे चिकार चान्सेस आहेत. आणि मग उलट्या साईडने आपण जाऊ शकत नाही आणि उलट्या साईडने गेलं तर ॲक्सिडेंट होणार. सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक झाडं देखील जाणार आहेत. त्याचप्रमाणे हा एवढा सगळा प्रॉब्लेम असून सुद्धा हा कोणाच्या अट्टाहासापोटी हा संपूर्ण प्रकार हे सगळं स्थानिक आमदारांच्या अट्टाहासापायी त्यांच्या आग्रहाखाती हे सगळं होतं. झाडाची तर कत्तल होईल, परत सर्व्हिस रोड आणि मुख्य हायवेच्या मध्ये आता जो फुटपाथ आहे त्याच्या खाली मेगा भाईंदरची पण लाईन आहेत. तर मेगा भाईंदरचे वॉल्स आहेत ते कसे निघणार, सेमचे सगळे हे आहेत. पण हे त्या निविदेमध्ये कुठेच नाही. म्हणजे हा जो आता निश्चित गटारा करतात की वर्षानुवर्ष त्याचं काम पूर्णच होणार नाही. आणि हे निविदाच्या अजून त्याच्यामध्ये अंतर्भाव जर झाले असतात तर गोष्ट वेगळी. आणि मुख्य म्हणजे हा रस्ता समजा याच्यामध्ये घातला तर लोकांना वन वेचा जो त्रास होईल तो भयानक होईल आणि त्याच्याने ॲक्सिडेंट शिकार होतील. म्हणून मी प्रशासनाला विनंती करणार आहे का तुम्ही दरी याच्यामध्ये हे केलं तरी आम्हाला 9 मीटरचा सर्व्हिस रोड पाहिजेच म्हणजे पाहिजे. नाही, पूर्वी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आज वाघबेळपासून तर गायमुखपर्यंत डाव्या साईडला एक सुद्धा स्मशानभूमी नाही कब्रस्तान नाही. उजव्या साईडला फक्त वाघबेळ, वडोली आणि मोगरपाडा या 3 ठिकाणी आहे. ती पण ग्रामपंचायत काळापासून आहेत. म्हणजे त्या फक्त 1-1, 2-2 बर्निंग स्टँड आहेत तिथे. आजूबाजूचे आता जेवढे कॉम्प्लेक्स झाले त्यांच्यासाठी ते अजिबात उपयोगी पडत नाही. त्यामुळे काय तिकडच्या सगळ्या सोसायटीवाले त्यांना एक तर माजिवड्याला न्यावं लागतं का ठाण्याला यावं लागतं. तर आपण संयुक्त स्मशानभूमी याच्यासाठीच केली होती का आपण मुस्लिम धर्मियांसाठी, हिंदू धर्मियांसाठी, लिंगायत धर्मियांसाठी, बोरी यांच्या सर्व धर्मियांसाठी ती केली होती. आणि ते जर झालं असतं तर सगळ्या लोकांची त्या ठिकाणी सोय झाली असती. आज कित्येक वर्ष झाली, 6 वर्ष झाली की स्मशानभूमीचं अजूनही काय तिथे होत नाही. हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा अजूनही त्याच्यावरती काय कारवाई होता काम दिसत नाही. हिंदू स्मशानभूमीला कन्स्ट्रक्शन करायला वेळ लागेल, पण मुस्लिम, लिंगायत, ख्रिश्चन यांच्यासाठी काय काम करायची गरज नाही. फक्त त्यांना बाउंड्री राखून द्या, ते उद्यापासून त्यांचे दफन चालू करतील. पण हे जाणून बुजून करत नाही, कारण त्या बाजूला त्यांचं कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे. आणि
त्या कॉम्प्लेक्सच्या 20 मीटरच्या रस्त्यामध्ये त्याचा स्वतःचा साईड ऑफिस त्या रस्त्यामध्ये उभारलेला आहे. तो रस्ता लोणाला जातो, तिथे आपली शाळा आहे, महापालिकेची शाळा आहे, त्या जायला रस्ता त्या रस्त्यामध्ये साईट ऑफिस केलेलं आहे. आणि ती जी स्मशानाची जी जागा लेवल केलेली आहे त्या ठिकाणी त्या कॉम्प्लेक्सच्या पार्किंगसाठी ती जागा सध्या आता वापरली जाते. त्याचबरोबर या साईडला डाव्या साईडला सरनाईक साहेबांचा तिथे कॉम्प्लेक्स आहे. त्या कॉम्प्लेक्सचं खोदकाम करताना सर्व्हिस रोड पूर्ण खचला होता. आज 2.5 वर्ष झाले तो सर्व्हिस रोडला पत्ते मारलेत आणि तो सर्व्हिस रोड 2.5 वर्षापासून लोकांना वापरता येत नाही. हे जर त्याच्या जागेवर जर दुसरं जर कोण असतं तर हे लाड पुरवले असते का महापालिकेने, हा गुन्हा दाखल झाला असता. आज त्या जिथे कन्स्ट्रक्शनची साईट आहे त्या कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती महापालिकेची 10 युनिटची सार्वजनिक शौचालय होता. यांनी दिवसा ढवळा JCB लावून ती तोडून टाकली. ॲक्च्युली महापालिकेची 25 वर्षापूर्वीची जे वास्तू तोडायची असली तर महासभेचं ठराव लागतो, परमिशन लागतं, तर आपल्याला तरच तोडता येतं, नाही तर तोडता येत नाही. पण ते न जुमानता तोडून टाकली. आज भांडेपाड्याला लोकांना जायला एकही शौचालय तिथे नाही आहे. तर हे सगळे हे आयुक्तांच्या सर्व कानावर घालायला आलो होतो आम्ही आज. आणि बघू 8 दिवसात आयुक्त आम्हाला त्याच्या बद्दल सगळं सांगणार आहे. आणि नाही झालं तर मग काय करायचं, रस्त्यावर उतरायचं हे आम्ही ठरवू. नाशिक असेल किंवा रायगड या ठिकाणी अजून धुसफूस सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगाव जाऊन बसले होते, तर मला असं वाटतं हे जनतेसाठी बसलेले नाहीत. हे मला काय मिळतंय त्यासाठी यांचं सर्व चालू आहे. जनतेसाठी कधी बसले का की जनतेचा हा प्रश्न आहे, ठाणे शहरामध्ये ही वाहतूक कोंडी आहे का, आपल्याला इथल्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवा, हे करा, यासाठी वेळ देत आहेत का? आज तिकडे दावोसला गेलेत, पण दावोसमध्ये कुठले करार झाले? इथले इंडियन लोकांचेच झाले ना, इथलेच उद्योजकांचे तुम्ही करार. तिकडे कशाला जायची गरज होती? ते करार तुम्हाला इथे पण झाले असते ना. त्यामुळे हे सर्व लोकांमध्ये धूळफेक करायचं काम चालू आहे. जनता बघते उघड्या डोळ्याने. अहो आता त्या यांच्याकडे डेप्युटी CM यांच्याकडे मला वाटतं 2 चार्ज आहेत. एक मुंबई शहर आणि ठाण्यात. द्या ना एकाला, कोणाला तरी द्या प्रताप सरनाईकांना, ते पण सिनियर मोस्ट आहेत, त्यांना द्या ठाणं. नाही सुटणार त्यांच्या हातून. मुंबईला त्यांना द्या, कोणतरी दुसऱ्याला. अरे तुम्ही आहात ना, एक पद आहे तुमच्याकडे. एखादा काम करण्यासाठी पदच लागतं असं काय नाही ना. तेवढे अरे बाबा, हे सर्व मी आणि माझा, ABP माझा नाही, मी आणि माझं फक्तच बघायचं, बाकी दुसरं काय नाही. ओके. आता हायकोर्टानेच सांगितलं, आम्ही बोलून काहीच फरक नाही पडला. शेवटी कोर्टाला सांगावं लागलं ना की हा फेक एन्काउंटर आहे. म्हणजे शेवटी कोणाला तरी वाचवण्याकरताच हा एन्काउंटर केला गेला ना. सर, दिवसेंदिवस बांगलादेशाची संख्या वाढत चाललेली आहे. कसं बघतात, एकीकडे सत्ताधारी म्हणतात की विरोधक हे समर्थन करतात लव जिहाद. मला असं वाटतं की जे सापडला तो बांगलादेशी ठाण्यातच सापडला ना. म्हणजे तुम्ही काय करत होतात? अजूनही तिथे जिथे सापडला त्याच्या बाजूला सुद्धा अजूनही लोक राहतात तिथे. तुम्ही तिकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. तुमचं काम करता. आज पोलिसांना दोष देऊन उपयोग काय? जेवढे फुटलेले लोक आहेत त्यांना पदाधिकाऱ्यांपासून बॉडीगार्ड दिलेले आहेत. पोलीस रस्त्यावर पोलीस नाहीत, ट्रॅफिकसाठी पोलीस नाहीत. पोलिसांना दोष देण्यात काय अर्थ नाहीये. शेवटी हे सर्व यंत्रणा ही सर्व या लोकांना वाचवण्यासाठी चाललेलं आहे. पुढे गाडी, मागे गाडी, हे गाडी, ते गाडी, असंच चालू आहे ना सर्व. पोलीस यंत्रणेचा वापर कुठे चालू आहे सांगा ना मला. आज ट्रॅफिकच्या साठी पोलीस पाहिजेत, पोलीस कमी आहेत. आज साध्या वेशामधले पोलीस, हे वॉर्डन काय म्हणतात त्याला, वॉर्डन ठेवलेले आहेत प्रायव्हेट. कोण ऐकतो त्यांना? त्यांनी शिटी वाजवली की परत ते गाडी घुसवतात ते लोक आणतात. मागे त्या दिवशी जेव्हा मी बोलल्यानंतर लगेच कल्याणमधून पोलीस आणले आणि 30-35 पोलीस आणून हे केलं. परत 8 दिवसांनी ते पोलीस परत गेले.
आज बघा पोलीस यंत्रणेवर एवढा ताण आहे, सर्व लोकप्रतिनिधींच्या सेवेसाठी तिथे दिलेले आहेत. एखादा मंत्री झाला त्याला कशाला पाहिजे पोलीस बंदोबस्त? आहे ना, शासकीय सर्व यंत्रणा असते त्याच्याबरोबर. 15-15, 20-20 पोलीस दिलेले आहेत. घरी भाजी आणणाऱ्या माणसाला पण दिलेत पोलीस, पीएला दिले पोलीस. इकडून तिकडे उडी मारली की लगेच पोलीस बंदोबस्त मिळतो. तर मला वाटतं 23 तारीख हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी शिवसैनिक येणार आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती हा संबंध जाहीर सभा आहे. आणि सर्व अख्ख्या महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी जाणार आहेत. त्याचबरोबर 27 तारखेला सुद्धा आमचे गुरुवर्य ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सुद्धा आहे. या दिवशी सुद्धा कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहेत. आणि पूर्ण 23 तारखेपासून 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग ती सदस्य नोंदणी असेल किंवा इतर काही असतील किंवा आधार कार्डचे असतील, मेडिकल कॅम्प असेल, हा संबंध प्रत्येक ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे होणार आहे. अजून देखील शिवसेना अरे झाला, आता जुना डायलॉग झाला तो, आता नवीन काहीतरी बोला. अजून त्यांच्यात तसंच एक अरे हाव संपत नाही ना राजा, हाव संपत नाही. नाराजगी साफ तौर पर नजर आ रही है, नेता जिस तरीके से बयान दे लगा है. मेरे को ऐसा लगता है कि खाली इनको पालक मंत्री चाहिए, किसको मुख्यमंत्री चाहिए, किसको और कौन सा मंत्री चाहिए, इनके लिए इनका एक खाली काम चालू है. पब्लिक पूरा जो सुविधा देने का काम इस सत्ताधारी के माध्यम से होना चाहिए था, लेकिन वो नहीं हो रहा है. आज पब्लिक, आपने देखा होगा थाने में बहुत बड़ी समस्या है, पानी की समस्या है, ये जो ट्रैफिक जाम का समस्या है, यहाँ पे कचरा व्यवस्थापन का जो है उसकी समस्या है. सब मतलब ठाणे शहर एक समस्या का एक शहर हो गया है. तुम्ही नुकतंच म्हटलं थोडा ठेवून आहे. मला असं वाटतं की बघा, आज ज्या पद्धतीने हे चालू आहे, दुसरं काय सांगा ना मला. आपल्याकडे नेहमी दररोजच्या पेपरला बातमी आहे, हा फुटणार आहे, तो जाणार आहे, हा गेला, तो गेला, एवढ्याच बातम्या आपल्याकडे पेपरला असतात ना. विधायक बातम्या आहेत का बाबा ठाणे शहरासाठी हा प्रोजेक्ट आणला, ठाणे शहरासाठी हे काम केलं, ठाणे शहरासाठी ते काम केलं, असं विधायक गोष्टीसाठी असलं पाहिजे ना. तुमच्या पेपरला बातम्या काय येतात, इकडे अत्याचार झाला, तिकडे ते ह्याच्यावरती झाला, हा आरोपी मिळत नाही, हा इकडे ठाण्यात पकडला, तो मुंबईला गेला, एवढ्याच बातम्या असतात ना. आम्ही रस्त्यावर उतरू.